की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. चॅटिंग करत होती, त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का? मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324ची मारहाण आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. नाही ना, तुम्ही जरा स्पष्ट विचारा आणि मग त्या प्रश्नाचं मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतो. हा विचारा ना, प्रश्न विचारा, मी सांगतो त्याचं जस्टिफाय काय. आर्ग्युमेंट केलंय वैष्णवी हगवणे यांचं दुसऱ्या कुणाबरोबर तरी चॅट होतं आणि त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी. तर तुम्ही कशाच्या आधारावरती हे आर्ग्युमेंट केलं आणि त्याची काय माहिती आहे? तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट विपुल दुशिंग आहे. मी या केस हगवणे प्रकरणामधले 1 ते 5 म्हणजे सर्व हगवणे कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये. हगवणे कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स, या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता. युक्तिवाद करताना कुणाचंही विनाकारण कॅरेक्टर ॲसेसिनेशन हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकीचा आहे. आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये, पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये. ह्या मृत्यूच्या मागचं कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती. त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई मुकलेली, ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे. याचं वाईट वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना कळकळीची 16 तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत. तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत. परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे, पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे. त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन नाहीये. आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून. ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे. चॅटिंग करत होती, त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे. त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही. मेडिकल रिपोर्ट मध्ये तिला मारहाण झाली साहेब, मारहाण जी झालेली आहे, मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा. मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324ची मारहाण आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या. ते काय माझं ओपिनियन नाहीये, तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत, ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना सुसाईड केलेलं होतं का? सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर केली आहे सुसाईडच्याच केस मधले आहेत ना, सुसाईडच्या. तिला मारहाण झाली. प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही. मारहाण करण्यामागे त्याचा हेतू पाहिजे. सुसाईडचा जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्याने आत्महत्या केली पाहिजे. त्याच्यामुळे
असा एखादा ऑड इन्सिडन्स आज 23 पासून ती माझ्या बरोबर नांदत होती. 23 पासून आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का, एनसी आहे का, आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का, माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का? असा आरोप जर असता तर तो FIR मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात, छळ करतात. FIR मधले जे काय एलिगेशन्स आहेत ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत. नेहमी छळलं, नेहमी त्रास दिला, सासूने एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली. हे सफिशियंट नाहीये, हे वेग स्टेटमेंट आहे. ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे. त्यामुळे वैष्णवी वारल्याचं जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले त्याच्यात तेवढंच दुःख हगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे. ही आज इन्स्ट्रक्शन्स आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता, कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही घेतल्या. त्यांच्या परमिशनने आम्ही त्यांच्याशी बोललो. ते बोलल्यानंतर 5ही आरोपी हगवणे, दोन्ही पिता पुत्र, आई आणि बहीण, तिघांचं 5ही लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे. आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये. त्याबद्दलची त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती. ती 18 आणि ही 16 तारखेला घटना घडलेली आहे. त्याचा का तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही? मी जर 16 पासून तुमच्या ताब्यात आहे. व्यक्ती कोण आहे? नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना. ते नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही. त्या व्यक्तीला त्याचा त्यांनी शहानिशा करायला पाहिजे. तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे. त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे. विचारा आज जाऊन त्याला, आरोपीला. पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा का केला 16 तारखेपासून मी कस्टडीत असताना? 16 तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे. मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगतोय. 18 तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची. तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत? ते कारण नाहीये. हे कशावरून? हे तुम्ही का ठरवलं? मारहाण केली का नाही केली ह्याच्यासाठी साहेब CCTV फुटेज जप्त झालेले आहेत. वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट्स मधले आहेत, कशाचे आहेत याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे. त्यामुळे मारहाण केली, तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यांनीच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये. कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं. 5ही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्यामुळे तिने तो आतून ह्यांनी दार तोडून तिची सुटका केलेली आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.